नवरात्रीचे उपवास चालू आहेत। त्या नवरात्रीच्या 9 दिवसाचे मी वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ता रेसिपी टाकत आहे। तर आज आपण इडली आणि चटणी कशी बनवायची, उपवासाची इडली चटणी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे। त्यासाठी मी भगर घेतले 2 बाउल आणि पाव बाउल मी साबुदाणे घेतलेत आणि ते स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे। हे बघा, याप्रमाणे मी ते घेतलेले आहे, एका मोठ्या बाउलमध्ये टाकले आहेत आणि आता ते स्वच्छ पाण्याने मी 2-3दा धुवून घेणार आहे आणि 4 तासासाठी आपल्याला ते भिजत ठेवायचे। कमीत कमी 3 तास तरी ठेवाच आणि ते भिजत ठेवून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे। बघा, याप्रमाणे आपले साबुदाणे 3 तासानंतर भिजलेले आहेत। आता आपण ते मिक्सरला लावून घेत आहोत। याप्रमाणे सगळे पाणी काढून मी व्यवस्थित आपण मिक्सरला लावून घेऊया। त्याची पातळ पेस्ट तयार झाली पाहिजे आणि आता त्यामध्ये मी 3 टेबलस्पून दही घालून घेत आहे। याप्रमाणे मी 3 टेबलस्पून दही घातले आणि आता मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता एका मोठ्या बाउलमध्ये ते काढून घेतले आणि त्यात मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता आपण त्याला लागणारी चटणी बनवून घेणार आहोत। तर चटणीसाठी मी ओलं खोबरं अर्धा वाटी घेतलेलं आहे, जिरं घेतलं आहे 1 टेबलस्पून आणि 4 मिरच्या घेतल्या आहे आणि 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सरला वाटलेलं आहे, सरभरीत थोडंसं वाटून घेतलं आहे। आता त्यामध्ये मी 2 टेबलस्पून दही घालून परत वाटून घेणार आहे। बघा, याप्रमाणे आपलं बारीक पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेत आहोत। आता आपण इडलीचं बॅटर घेतलंय। मी थोडंसं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलंय कारण मला पूर्ण इडल्या आत्ता करायच्या नाही आहेत। मग थोड्याशा इडल्याचं बॅटर मी काढून घेतलंय। त्यामध्ये अर्धा टीस्पून मी इनो घालून घेतलाय। इनो नसेल तर खाण्याचा सोडा तुम्ही घालून घ्या। अर्धा टीस्पून मी घालून घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, याप्रमाणे आपलं व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता इडलीच्या पात्राला आपण तूप लावून घेतलं आहे थोडं थोडं आणि त्यामध्ये ते 2-2 चमचे मी बॅटर ओतून घेणार आहे। याप्रमाणे ओतून घ्या, जास्त ओव्हरफ्लो करू नका, 2-2 चमचे टाका आणि आता आपण ते स्टीम करायला ठेवूया। 10-12 मिनिटातच आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत। मीडियम गॅसवरती 10-12 मिनिटात ह्या इडल्या तयार होतील। आता आपण त्या एका प्लेटमध्ये चटणी आणि इडली काढून ठेवली। ही रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बघा, याप्रमाणे आपल्या मऊ मऊ लुसलुशीत इडल्या तयार झालेल्या आहेत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका। नमस्कार।